नमस्कार मंडळी. मी राहणार बिलवली, तालुका जिल्हा जळगाव. माझं नाव बाजीराव आनंदास. 4-5 दिवसापूर्वी जैन हिल्स या बाबतीत आलेली बातमी मी वाचली. सेमिनार, शेतकऱ्यांचे सेमिनार ठेवलेले आहे. ते आपल्या भारतातच नव्हे परंतु इस्रायलपेक्षा जास्त उंच दर्जाचे ते आहेत असं एकंदरीत आज मला त्यांची पूर्ण सर्व जैन हिल मधील शेतीच्या बाबतीत असलेली जी पिकं असतात ती सर्व पिकांचं निरीक्षण केलं. मला जी अडचण होती केळीच्या बाबतीत, त्या केळीच्या बाबतीत सुद्धा मला त्यांनी चांगलं समजून दिलं. आणि हे भारतातील ॲग्रिकल्चर फील्डमध्ये हे एक नंदनवन झालेलं आहे असं मला तरी वाटतं. सर्व शेतकऱ्यांनी 14 तारखेपर्यंत या जैन हिलमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या सेमिनारला भाग घ्यावं आणि त्यांचं सर्व जे काही एकंदरीत कार्य आहे ते कार्य बारकाईने बघावं आणि त्याची अंमलबजावणी आपण आपल्या शेतीमध्ये, आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये करावी असं माझ्या वतीने मी जळगाव जिल्ह्यातील भवरलाल जैन, अण्णासाहेब भवरलाल जैन हे खरोखर शेती तज्ञ, ते IAS अधिकारीची परीक्षा देऊन पास झालेला हा माणूस अत्यंत सामान्य दर्जाचा, आणि त्यांनी या शेतीमध्ये डेव्हलपमेंट केलं. हे एक आपल्या भारताचं एक अत्यंत मौल्यवान रत्न होतं आणि आजही ते गेलेले आहेत असं मला तरी वाटत नाही. भाऊ गेल्यानंतर या जैन हिलमध्ये जी प्रगती होती ती प्रगती भाऊच्या ब्रदरने आणि इतर जे काही त्यांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा तोच जो काही एकंदरीत व्यवसाय होता तो व्यवसाय पूर्णपणे अंगीकारलेला आहे. आणि आज भाऊच्या अवस्थेत असताना त्याही पेक्षा अधिक ते भरभराटीस आलेलं आहे याचं मला पूर्ण जाणीव आली. आणि असं वाटतं की या जैन हिलच्या बाजूला जाणं बरोबर नाही, इथंच रमून मनुष्याचा जीव रमून जातो असं मला वाटतं. एवढेच नव्हे तर गांधी आश्रम, गांधी धाम सुद्धा मी अनेक वेळेस बघितलेले आहेत. गांधीजींचे विचार सुद्धा मला आवडतात. त्याच प्रकारे भाऊचे विचार सुद्धा गांधीजींचे होते आणि आज सुद्धा त्याची अंमलबजावणी चालू आहे याची पूर्ण जाणीव मला आली. तरी कृपया जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे पण इतर स्टेटमधले सुद्धा शेतकरी या ठिकाणी येतात. सकाळचं नाश्ता, सकाळची चहा, दुपारचं जेवण आणि सायंकाळी सुमारे 3 वाजता सेमिनार होतो आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्या संपूर्ण अडचणी या ठिकाणी सोडवल्या जातात. त्यांचे अनेक इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, हे सर्व मंडळी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. हे मी प्रत्यक्ष जाणून घेतलं. तरी कृपया या संधीचा आपल्या परिसरातीलच नव्हे पण भारतातील सर्व लोकांनी एकंदरीत फायदा घ्यावा असं एकंदरीत माझं तरी मत आहे. या पिरियडमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी या जैन हिलला, या सौंदर्याला, या नंदनवनला, काश्मीर काय असेल नंदनवन ते सौंदर्यासाठी आहे परंतु ही शेतीच्या बाबतीत आपण सर्व शेतकरी आहोत, काळ्या मातीमध्ये काम करणारे आहोत. तरी या सौंदर्याचा पूर्ण जाणून घ्यावं, त्याची एकंदरीत पद्धती बघावी आणि आपला जो संसार आहे तो संसार आणखी भरभराटीत यावा